बालकृष्ण भगवान की जय, श्री गुरुदेव भगवान की जय, काशी विश्वनाथ भगवान की जय। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। ओम सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यधिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं वटशपत्रशपुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते, गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते। जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपीचित चोर प्रभु, जय जय माखन चोर। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयाचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण, श्री गुरूंचे ते नमस्कारुणी। आता हृदय आपुले चोफाळुनिया भले, वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंचे। सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर। ब्रह्मसोपान तो झाला, ब्रह्मसोपान तो झाला, भक्त आनंद वर्तला, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर। आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, दासी जनी लागे पायी, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर। प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे, अशा असणाऱ्या महान भगवत भक्त संत जनाबाई यांचा हा अभंग आहे। आणि या अभंगाच्या द्वारे आम्हाला या अभंगातून ज्या जनाबाई आपल्याला सांगणार आहेत, कारण जनाबाई ह्या कोणाच्या दासी होत्या? संत नामदेव महाराजांच्या दासी म्हणून काम करायच्या। नामदेव महाराजाच्या घरी जाऊन कुठं? नडशी नामदेवला। नडशी नामदेव हे नामदेव महाराजाचं काय आहे? जन्मगाव आहे। आणि त्या ठिकाणी पवित्र अशी गंगा आहे, त्या गंगेच्या किनाऱ्यावर गाव आहे नडशी नामदेव। आणि त्या ठिकाणी जनाबाईचं जन्मगाव कोणतं होतं? गंगाखेड, परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड गाव। त्या गावामध्ये संत जनाबाई जन्माला आल्या आणि त्यांनी तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांसाठी काय सगळ्यांचा उद्धार व्हावा, हे का नाही, असं म्हटलेले संत महात्म्यांनी
रोज सकाळी सुद्धा आपण काकड्यामध्ये म्हणत असतो, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले जनजीवा. म्हणजे हे काही जड जीव आहेत, ही उद्धरून जाण्यासाठी संत महात्मे जन्माला येत असतात. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. कारण निवृत्ती महाराज हे कोण होते? शिवाचा अवतार म्हणजे महादेवाचा अवतार. त्यांची समाधी कुठं आहे? आपण जातो कुठं? त्र्यंबकेश्वरला जात असतो. आता काही दिवसामध्ये त्यांची पुण्यतिथी येईलच, हे का नाही? त्या पुण्यतिथीनिमित्त मोठी यात्रा भरती कुठं? त्र्यंबकेश्वरला. लोक दिंड्या घेऊन जातात. त्या ठिकाणी निवृत्ती महाराजाची काय आहे? समाधी आहे, मोठं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी मोठा सोहळा भरत असतो. तुम्ही आम्ही गेल्यानंतर 4 दिवसानंतर आपलं जे काही विधिकर्म असेल ते आपलं आटपून जातंय आणि नंतर कोणी विसरून जातात सगळे. पण संत महात्मे जन्माला येत असतात आणि जन्माला आल्यानंतर सगळ्यांचा ते काय करतात? उद्धार करत असतात. जिवंत तोपर्यंतच नाही, गेल्यानंतर सुद्धा, आहे का नाही, की त्यांच्या समाधीचं नुसतं दर्शन जरी घेतलं तरी आपला काय होत असते? उद्धार असते, होत असते उद्धार. म्हणून काय म्हणतात? संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळूनी जाय, मग राम नाम उपजे आवडी, सुखो घडोघडी वाढू लागे. मग सुख आपल्याजवळ येत असते, पण केव्हा येत असते सुख? सुख वसे येई ठाई आणि बहुपायी संतांची या. मग संतांच्या पायाजवळ काय सांगितलेले? सुख सांगितलेले. दुसरीकडे अन्यथा कुठे जरी आपण फिरत राहिलो तर सुख भेटणार नाही, पण संताजवळ राहिल्यानंतर आपोआप आपल्याला सुख भेटते. आणि नुसतं सुखच नाही, जगामध्ये जितके माणसं आहेत, आहे का नाही, लोक आहेत, ही जनता आहे, हे संताजवळ आपण जर राहिलो, सेवा केली तर संताची सेवा कधी वाया जात नाही. कारण इतर सगळं जीवनामधले हे काय आहे? जे काय आपण करत असतो हे सगळं स्वार्थासाठी. असं म्हटलेले संसारामध्ये संसार दुःखमूळ चहूकडे विंगळ रात्र. काय म्हटलेलं आहे की रात्रंदिवस तळमळ. सुख पाहायला गेलं तर सुख कुठं भेटत नाही. आणि सुख जर पाहत असेल रोजचं, आहे का नाही, तर संताजवळ सुख आहे. कारण संत हे काय करत असतात? आपल्याला संत काय करतात की संतासारखंच. आता डॉक्टर असतात, डॉक्टरच्या हातेखाली काय असतात? कंपाऊंडर असतात. काही दिवस गेल्यानंतर ते कंपाऊंडर्स काय होऊन जातात? डॉक्टर होतात, आहे का नाही? कंपाऊंडर डॉक्टर व्हायला लागतात, आहे का नाही? म्हणजे ते त्यांची काय आहे? शिकवण आहे. तसं संत महात्मे आहेत. बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला जातो की आपण संताची सेवा केल्यानंतर संताची सेवा कधीच वाया जात नाही, आहे का नाही? असं म्हटलेलं आहे की वृंदावनामध्ये जर आपण गेलो तर वृंदावनामध्ये काय आहेत? वृक्षे, झाडं वगैरे आहेत. हे सुद्धा जन्माला आले असं म्हणतात की आम्हाला कुठं जन्म द्या? वृंदावनामध्ये जन्म द्या देवाजवळ. कारण देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. तसे काय असतात? संत हे देव आहेत. पण तुम्हा आम्हाला कळतात का? गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण काय करत असतो की आपल्यासारखं तुमच्या आमच्यासारखे समजत असतो संत महात्म्याला, पण तुमच्या आमच्यासारखे ते नाहीत, आहे का नाही? म्हणून म्हटलेलं एक दृष्टांत दिलं आहे. काय? संत नव्हती जगा माणूसाच्या सारखे, आहे का नाही? समुद्र नदी नोहे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा. संत नव्हती जगा माणूसाच्या सारखे, संत नव्हती जगा माणूसाच्या सारखे. तुम्ही आम्ही संत महात्मे जरी असलो तर तुमच्या आमच्यासारखं समजतो, पण संत महात्मे
तुम्ही आम्ही सगळे हे काय आहेत, सगळे इथं आता प्रवचनाला बसलेले आहेत. तर प्रवचन ऐकण्यासाठी बसलेले आहेत, पण सगळे काय आहेत, संसारामध्ये गुंतलेले आहेत, आहे का नाही. आपण गुंतून जातो संसारामध्ये. आणि संत महात्मे गुरु काय करत असतात, ज्याप्रमाणे कमळाचं फूल पाण्यामध्ये राहत आहे का नाही, पण पाण्याचा स्पर्श होऊ देते का, होऊ देत नाही. तसे संत महात्मे असतात, या संसाराचा ते लेस आपल्या अंगाला लावून घेत नाहीत, आहे का नाही. ते आपल्यापेक्षा अलग आहेत. म्हणून संत हे जगामध्ये काय करत असतात की त्यांची कीर्ती असती. मरावे परे कीर्ती रूपी उरावे. म्हणून जे काही करत असतात, गुरु जे काय करत असतात दुसऱ्यासाठी करत असतात. आणि संसारातली मंडळी काय करत असतात, आपला संसार मुलाबाळासाठी चांगलं झालं पाहिजे म्हणून तुम्ही रात्रंदिवस कष्ट करता. माझ्या मुलाचं चांगलं झालं पाहिजे, नोकरीला लागला पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, या गोष्टी संसाराच्या आहेत. आणि महात्मे काय आहेत, महात्मे जे काय करतात कोणासाठी करतात, जगास काय म्हटलेलं आहे ना, की जे काही कल्याण करतात गुरु संत महात्मे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, हे का नाही. हे सगळा देह आपला झिजून टाकतात कशासाठी, जगासाठी. रात्रंदिवस काय चालू आहे, जगाच्या कल्याणासाठी, आहे का नाही. आता आपण पाहत असतो, आपण म्हणत असतो, आता आपल्याच बाबाला म्हणत असतो, बाबा आता आराम करा, जास्त कार्यक्रम तुम्ही कीर्तनाचे बंद करा, कथा कीर्तन कमी करा थोडे. नाही, काय जोपर्यंत हातपाय चालतात, आहे का नाही, जोपर्यंत आपल्याकडून आपल्या अंगामध्ये भगवंताची शक्ती दिली, तोपर्यंत देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. मग असा भाव असला पाहिजे. म्हणून तुकोबारायाने सुद्धा म्हटलेलं आहे, जसे निवृत्तीनाथ महाराज सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, तसे तुकोबाराय म्हणतात जितकेही अवतार झाले, जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात, जितकेही अवतार आत्तापर्यंत झाले तितक्या अवतारासोबत मी आहेच. जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर, तुकोबाराय त्यांच्या बरोबर. म्हणजे केवढा अधिकार असेल तुकाराम महाराजाचा. ज्ञानदेवी रचला पायान तुका झालासे कळस, तुकोबाराय कळस झाले. आणि जे काही कळस असतो हा कळस, असा नेम आहे शास्त्राचा की कळस बसवतानी कोणा हात लावा लागते, पूजा करावं लागते. संन्यासी जो माणूस आहे, ब्रह्मचारी जो माणूस आहे, का नाही, कोणी असू द्या, संत महात्मे आहेत, ब्रह्मचारी संन्यासी, त्यांच्या हातानंच काय असते, कळस. त्यांच्या हातानेच कळस बसवतात. असं कळसाचं महत्त्व आहे. जसं ज्याप्रमाणे काही काही मंदिरावर, कोणत्या कोणत्या मंदिरावर सोन्याचे कळस बसवलेले आहेत. सखाराम महाराजाचं लोणीचं मंदिर पाहिलं कोण, बघितलं असेल, कोणा कोण बघितलेलं असेल तर म्हातारीने बघितलेलं आहे. त्या मंदिरावर सखाराम महाराजाच्या सोन्याचा कळस आहे. किती सोन्याचा कळस आहे, मोठा 5 फुटाचा उंची, मोठा सोन्याचा कळस, लांबूनच चमचम चमकतंय. त्या मंदिराची ख्याती अशी आहे, मोठी यात्रा भरते, लोणीची यात्रा, सखाराम महाराजाची लोणीची यात्रा. त्यांचं गाव आता सखाराम महाराजाचं मूळ जन्मगाव तळणी, लोणारच्या पुढं, पण फिरत फिरत कुठे गेले, लोणीला गेले. आणि मोठं मंदिर बांधलेले, भव्य यात्रा भरती, प्रसिद्ध यात्रा आहे सखाराम महाराजाची लोणी म्हणून. त्या ठिकाणी असं मंदिर बांधलेलं आहे. तिथलची ख्याती सध्या अशी आहे, विषय निघता निघला म्हणून सांगतो तुम्हाला, की तिथं रथ यात्रा निघते. आता यात्रा असती, रथ यात्रा निघल्यानंतर तिथं जे मंदिर बनवलेलं आहे, ते मंदिर बनवलं होतं वडार समाजाच्या माणसाने बनवलं होतं. ते तसं मंदिर पुन्हा बनवू नये म्हणून इंग्रज लोकांनी काय केलं, त्याचे हात तोडून टाकले, त्या माणसाचे हात तोडून टाकले. पुन्हा असं मंदिर त्याच्या हातानं बनवू नये, असं मंदिर बनवलं एकदम छान. नसाल गेले ते लोणाराच्या धारेचा आंघोळ करून लोणीला दर्शनाला, मग तुमच्या लक्षात येईल. असं प्रसिद्ध ठिकाण आहे. तर तिथं रथ यात्रा निघाल्यानंतर त्या रथाला त्या माणसानं हात लावल्याशिवाय रथ पुढे धकत नाही. मोठी रथयात्रा असते. जसे जगन्नाथपुरीला गेल्यानंतर मोठी रथयात्रा असते.
गेलं का कोणी? एक धाम आहे जगन्नाथपुरी, आलते काय काय मंडळी हिच्यामधले, आहे का नाही? तुम्ही आले होत्या, तुमचे मालक आलते. समुद्रामध्ये खूप पोवली माणसं, आहे का नाही? समुद्रामध्ये भरपूर पोवले सगळेच. असं समुद्रामध्ये एकदम आनंद आला. उन्हाळा दिवस होता, बाबाची कथा चालते त्या ठिकाणी. असं जगन्नाथपुरी मोठं धाम आहे. तसं यावर्षी धाम कोणतं आहे? द्वारका धाम. यावर्षी कुठे जायचं यात्रेले? बाबाची कथा द्वारकेले जायचं. आता कोण कोण येणार कोण नाही येणार हे भगवान कृष्ण परमात्म्याला माहीत, आहे का नाही? या जरूर. तिकीट चालू आहे सध्या 450 नेमकेच आमचे. बाळासाहेब म्हणले 450 लोक झाले. बस झाले म्हणले, आता खूप झाले, लय करता आपल्याला नको. 450 लोक झालेले आहेत, बुकिंग झालेले आहे. आपली यावर्षीची कथा बाबाची कुठं होणार? दरवर्षी एका धामावर कथा आहे. मागच्या वर्षी कुठं होती? हरिद्वार. यावर्षी द्वारका धाम. आणि पुढच्या वर्षी आता कुठं होईल ते ठरल समोर पुढच्या वेळेस. अशी कथा असती. म्हणून तीर्थाच्या ठिकाणी गेल्यानंतर जशी आपण आता कथा वितर कुठं ऐकतो भागवत, पण तीर्थावर कथा ऐकल्यानंतर अनेक लाभ होत असतो, हे का नाही? विशेष लाभ. कारण ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. भागवत गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाची, असं म्हटलेलं आहे. म्हणून संत जनाबाई अभंगाच्या द्वारे आपल्याला सांगतात, ज्ञानोबा राहायचा. आपण आळंदीला जातो, संत महात्मे भरपूर होऊन गेले, पण ज्ञानोबा राहायचा जे लोकांनी छळ केला, तसं आपण जर पाहिलं तर दुसरे संत महात्मे एवढा छळ कोणच केला नाही. कारण माऊली ज्ञानोबा राहिले, लोकायला जेवायला सुद्धा दिलं नाही. मधुकरी मागायची, खायची, हे का नाही? आळंदीला पुरातन एक ठिकाण आहे. तिथे कोणतं ठिकाण आहे? सिद्धेश्वर. 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा, तो सुख सोळा कायवानू, आहे का नाही? त्या ठिकाणी सिद्धेश्वराचं मंदिर होतं. आणि सिद्धेश्वराचं पुरातन ठिकाण इंद्रायणी मातेच्या किनाऱ्यावर, कुठं? काठावर ते ठिकाण आहे. आणि त्या ठिकाणी जाऊन आत्ता सुद्धा एक मोठं झाड आहे, हे का नाही? त्या झाडाला आपण म्हणत असतो अजन वृक्षाचं झाड. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ज्याला काही वाचता सुद्धा येत नाही, त्या झाडाखाली बसल्यानंतर ज्ञानेश्वरी जाऊन बसायचं, आपोआप आपल्याला वाचता येते. असं ते झाड आहे. त्या झाडाखाली जाऊन बसल्यानंतर, आता मला सुद्धा पहिल्यांदा खका बबी येत नव्हतं, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, आता काही याचं नाही. पण मी काय केलं, तिकडे जाऊन आळंदीला गेलो आणि 108 पारायणे केली. खूप दिवस झाले त्याला. आता 2 वर्ष मी आळंदीला राहिलो आणि सिद्धपेठात राहत होतो. पुन्हा एक झोपडी होती एका महाराजाची, त्याचं नाव होतं गणेश महाराज. मग ते रोज सकाळी 4 वाजता आंघोळ करायला यायचे इंद्रायणी मातेमध्ये. मी बी 4 वाजता आंघोळ करायला जायचो. त्याला वाटलं या महाराजाची मोहन हे बोलत नाहीत, मला वाटलं या महाराजाची मोहन हे बोलत नाहीत. दोघं एकूण एकाला 8 दिवस बोललोच नाही. त्या महाराजाचे लंबाले केस वाढेल, माझे हे लंबाले केस वाढेल. त्याला वाटलं हे विरेक्त आहेत, मी आला हे विरेक्त आहेत. असं 8 दिवस चाललं. पण 9व्या दिवशी महाराज मला बोलले, मला स्वामीजी कहा के? म्हणलं हम बुढ़ाना आश्रम है हमारा, गुरु महाराज जी का वही रहते. अरे बोले आपने कुटिया है महाराज जी, चलो आपने कुटिया पर. त्याची कुटिया होती मोठी सिद्धपेठामध्ये. मग दुसऱ्या दिवशी म्हणलं उद्या येतो, आता आजच्या दिवशी येत नाही म्हणलं, उद्या येतो म्हणलं. मग त्यांच्यासोबत गेलो, त्या कुटियामध्ये राहिलो. ते म्हणले आता इकडे तिकडे राहू नका महाराज, तुमचा स्वभाव मला आवडला, मी आला तुमचा बी आवडला, एकूण एकाचे, आहे का नाही? तुम्ही आम्ही खेळी मिळी. मग 2 जण त्या कुटीमध्ये राहिलो बरेच दिवस लोटल्यानंतर मग ते एक दिवस म्हणले, मी म्हटलं मला भीमाशंकरला जायचं आपल्याला. मग तिथून आमची वारी कुठे गेली? भीमाशंकर गेलो. भीमाशंकर जवळच एक मोठं ठिकाण आहे महादेवाचं, माळावर लयच उंच ठिकाण. आणि तिथं होत्या 500-700 गाई. मे महिन्यात आम्ही तिथं गेलो. हे सगळे जे फळे गुरुदेवाचा आशीर्वाद आणि गाईची शेवायचा आशीर्वाद येऊ बरं का. गेलो त्या कुंडेश्वर नावाचं ठिकाणी, एक रस्ता नाही काय नाही. मे महिन्यात गेलो तर गाईले पाणी नाही काय नाही. माळावर तरसू गाई मरायला लागल्या. अरे गड्या म्हणलं ही बरोबर नाही.
त्या महाराजाला म्हणलं आता गणेश महाराज, मग पहिल्यांदा नाव गजानन महाराज होता, आता गणेश चैतन्य महाराज पडलं मग नाव, त्याचं नाव गणेश महाराज होतं. म्हणलं गणेश महाराजजी आता आपल्याला इथून जायचं नाही, आपण आता महादेवाच्या तिथं मंदिरात चला आणि शपथ घेऊन आपण की गायीची सेवा, लाईट पाणी सगळी व्यवस्था झाल्याशी इथून द्या जंगल डोंगरावरून खालीच उतरायचं नाही. म्हटलं ते म्हटले काय हरकत नाही. मोठा सप्ताह ठेवला आम्ही, रस्ता जायचं नुसतं वरी जायचं म्हणलं तर 2-3 लिटर पाणी पिजाय माणूस, इतकं उंचावर होतं. मग मोठा सप्ताह ठेवला. तिकडे इंद्रायणी तांदूळ पिकतात, कोणते भात पिकते तिकडे, म्हणजे साळी लावतात लोक, घम तिकडे जर तांदूळ घातले तिथं वास येत आहे, असे तांदूळ पिकतात तिकडं, त्याला इंद्रायणी तांदूळ म्हणतात. गेले आळंदीला तर घेऊन या, काही गेले तिकडे, कधी गेले भीमाशंकरला गेले तर असे तांदूळ जमा केले, वाड्या असे वस्ते तिकडं असे ते भात आणि कालवण असते, त्याला म्हणतात कालवण. म्हणजे कालवण म्हणजे 12 मिसळी भाजी असते ती अशी, त्याला कालवण म्हणतात. मग ते कालवून ते भात खायचा पांढरा, पण एकदम छान लागायचा. मग इतक्या गायी म्हणल्यानंतर आम्ही तिथं राहिलो. 150 लिटर गायचं दूध निघत होतं. गायीले बांधायचं काम नाही, न वळायचं काम, 1000 एकर जंगल. मग त्या ठिकाणी आम्ही ते गणेश महाराजांना आम्ही राहिलो. आम्ही शपथच घेतली, मला इथून खाली जायचं नाही, आपल्याला व्यवस्था लावायची गायीच्या पाण्याची सगळ्या गोष्टी. 2, 2.5, 3 वर्ष राहिलो. 2 जण राहत होते तिथे त्या जंगलात. पुन्हा वाहक असे मोठे हे लावून द्यायचं, धुनी लावून द्यायची. आणि मग मोठा सप्ताह ठेवला तिथं. सप्ताह ठेवल्यावर मोठे महाराज लोक बोलवले, तिकडचे खासदार बोलवले. त्यावेळेस खासदार होते ते शिवाजीराव आढळराव पाटील. त्यांच्याकडून रस्ता आणि शेततळं घेतलं 10 लाखाचं तिथं. आमदाराला बोलवलं, आमदाराकडून लाईट वडून घेतली आणि ओके केलं सगळं गाईचं. एका माणसाकडून हे घेतलं पत्राचं शेड आणि सगळं ओके झालं. म्हणलं आता तुम्ही तुमच्या वाटेल, आम्ही आमच्या वाटेल. पण लय आनंद आला तिथं जंगलामध्ये. पुन्हा 9-10 महाराज लोक आम्हाला सोबती आले आणि देऊन गेले. तिथं म्हणलं तुम्ही फक्त चिंतन करायचं, ज्ञानेश्वरी गाथा पाठ करा, आम्ही तुम्हाला खाऊ घालतो. मग गाईच्या गोऱ्यामध्ये रोडगे बनवायचे, कधी बासुंदी बनवायचं काम माझ्याकडे होतं. अच्छा पहिला आम्ही मोबाईलमध्ये क्लिप तयार केल्या त्या, पण ते मोबाईलच एका जागेवर कीर्तनाला गेलो, मोबाईलच चोरून घेऊन गेलं, पण सगळंच गेलं. नाही तर ते आता तुम्हाला दाखवलं असतं. मोठी कढई मांडायचं, असे लाकडं मांडायचे ढंडण, रोज रबडी बनवायची, बासुंदी, पुन्हा रोज पियाला ताक, रे लावायची, श्रीखंड बनवायचा. काय सांगा तुम्हाला, आनंद आहे आनंद. तेव्हापासून आता हे दूध येत नाही, हे खावं वाटत नाही. प्युअर दूध खाल्लेलं आहे पहिला आपण. साय लाल तपले की मस्त आहे का नाही. कारण तब्येत त्याच्यामुळे चांगली राहते. रात्री काल 5 वाजता परभणीतून 5 वाजता गाडीवर किक मारली मोटरसायकलवर, तर 9:30 वाजता इथं आलो. थंडीमध्ये, थंडी गिंडी कुछ नाही. ही कोणाची कृपा आहे? गुरुदेवाचा कृपा आशीर्वाद आहे आणि भगवंताची कृपा आहे. तसे ज्ञानोबा राहायचं आपला विषय चालला होता, कुठरोगाला होता. आळंदीकडे आपण गेलतो की ज्ञानोबा राय संजीवन समाधी कुठं आहे? आळंदीला. ज्याला कोणालाही वाचन येत नसल, कोणालाही लिहिणं नसल, आळंदीला जायचं आणि आजन वृक्षाच्या झाडाखाली भाव धरुणी या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर ज्ञानोबा राय तुम्हाला उपाशी ठेवत नाहीत, काय नाही. आता बरेच जण, मी सुद्धा पारायणाला गेलतो त्यावेळेस ज्ञानेश्वरीच्या, लोक म्हणले लय लांब जावं लागते मधुकरी आणायला. आता तुम्हाला सांगतो, मधुकरी आणायचं मग ज्ञानोबा राय मला कामच पडू दिलं नाही. ज्ञानेश्वरी वाचायला लागलं की बराबर कोणीतरी याचं एखादा साहेब, स्वामीजी महाराजजी आपल्या इकडं 12 वाजता जेवायला जायचं, गाडी घेऊन येतो बरं का आपण जाऊ. ठीक आहे, दान दक्षिणा भेटायची आणि जेवण बी मिष्टान्न भेटायचं. कधी उपाशी राहायचं काम पडलं नाही. फक्त तुमची श्रद्धा चांगली पाहिजे. श्रद्धा जर चांगली असली तर सगळं काय. आणि गुरु महाराजाची कृपा असल्यावर तर काहीच कमी नाही. म्हणून ज्ञानोबा सुद्धा ज्ञानेश्वरी म्हटलेले, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसी. मग गुरुची कृपा असल्यानंतर काही होते. फक्त श्रद्धा गुरुवर चांगली असाव, निष्ठा चांगली असाव. आणि जर आपली श्रद्धा नसल तर मग काही होत नाही. पण श्रद्धा जर चांगली असली आपल्या गुरुदेवावर, तर सगळ्या गोष्टी झाल्याशिवाय राहत नाहीत. कारण गुरु आपल्यावर कृपा करतात, आहे का नाही. पण शिष्याचा काय भाव पाहून एकदमच तुम्हाला म्हणलं नाही, आता एक
शिष्य होते आणि गुरु महाराज होते बरं का. ते कुस्ती खेळायचे. मग शिष्याला सुद्धा कुस्ती खेळायचं त्याने शिकवलं गुरु महाराजानं. पण एक दिवस शिष्यच गुरुवर उलटला, म्हणले तुमची सगळीच कुस्ती खेळायची मला. मग गुरु महाराजाने एक डाव त्याला शिकवलाच नव्हता, कारण त्याला माझं याच्या मनामध्ये कपट आहे. शिकवलं नव्हता तर तेव्हा कशाला आपल्या संग हे करतो बाबा. नाही नाही नाही, ते म्हणले तसं नाही, तुम्ही हारता का मग हारले समजून. त्याला गुरु महाराजाला माहीत होतं याचं कुठं खेळ म्हणून, हे का नाही बरं. मग गुरु काय करतात सर की आपलं जितकं काही ज्ञान आहे, अहो हे शरीर आहे, हे का नाही, हे शरीर काय आहे, एक मलिन आहे. शुद्ध पात्र जर असलं, वाघणीचं दूध म्हणतात कोण्या भांड्यात ठेवायला जमत नाही, दुसऱ्या भांड्यात ठेवलं ते भांडं फोडून बाहेर येते, असं दूध असते ते वाघणीचं. म्हणून गुरु महाराज आपल्या भांड्यामध्ये जर ज्ञान टाकायचं असलं या, ते कसे टाकतात, ज्याची श्रद्धा आहे त्यांना सगळं कळतंय, त्यांना सगळं कळते गुरु महाराजाला की काय आहे काय नाही म्हणून. मग निवृत्तीनाथ महाराजाचे, हे का नाही, ज्ञानोबा रायाचे गुरु कोण होते, निवृत्तीनाथ महाराज. आता चांगलं खरं जर बोललं, चांगलं सांगायला गेलं तर कोणालाही आवडत नाही. आवडतं का कोणाला चांगलं सांगितलं तर? आणि जर दुसरं जर काही बोललं कोणी ऐकत आहे का नाही. म्हणून म्हटलेलं आहे माऊलीनंच, विषय विषयांचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. मग कडू विषय आपल्याला आवडत असतो, हे का नाही, गोड विषय आपण सांगितलं तर आवडत नाही. म्हणून ज्ञानोबारायाने सांगितलेलं, ज्ञानोबाराय काय म्हणतात, तुम्हाला जर चांगलं ऐकायचं असेल, चांगलं बोलायचं असेल, बोललं तर चांगलं बोलाव, त्या दुसऱ्याचा द्वेष करू नाही. चांगलं जर बोललं, देवाचं दर्शन घ्यायला लागले आणि दुसऱ्याची निंदा करायला लागली, दर्शनाला येऊन काय फायदा आहे का? काही उपयोग नाही. म्हणून आपल्या वाचेनं कधीही चांगलं बोलाव. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. आणि मनानं नेहमी धाव घेतली पाहिजे, हे का नाही, मना तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी. आपल्याला जर मनानं विचार करायचा असेल तर काय केला पाहिजे, संताचे चरण, संता महात्म्याचं दर्शन, हेच आपल्या चित्तामध्ये असावं, दुसरं नाही. चित्ती नाही आस, पांडुरंग त्याचा दास. मग आपल्याला जर दास व्हायचं असलं, हे का नाही, दास्यत्व जर आपल्याला पत्करायचं असलं तर कोणाचं संताचं दास्यत्व केलं पाहिजे. दुसऱ्याचं दास्यत्व पत्करण्यात काही आपल्याला लाभ भेटत नाही. तुकोबाराय उगीच म्हणले का, हाची लाभ खरा, तुका म्हणे शांती जरा. गडबड करण्यात काय आहे का? आणि गडबड जर केलं, गडबड म्हणलं तर काही जमत नाही. एकदमच कोणाला वाटते नाही ना, आश्रमात मुलगा टाकला, माझा मुलगा एका वर्षात कीर्तन करावा. किती वर्षात? एका वर्षात कीर्तन करावा. अरे पहिले 12-12 वर्ष आश्रमात राहायचे, सेवा करायची, तिथून पुढे तुम्हाला ज्ञान व्हायचं गुरु महाराजाकडून. आता 4 वर्ष आळंदीला टाकलो वाटते, माझा पोरगा कीर्तन करावा. कशासाठी? हे का नाही, काम करायचं काम नाही, काय नाही, कीर्तन व्हावं नाही, जवळ लक्ष्मी यावं, एकदम होत नाही, हे का नाही. गुरुची कृपा झाल्याशिवाय काहीच होत नाही. आणि गुरुची कृपा ज्याच्यावर झाली की त्याला काहीच कमी पडत नाही. नाही काही आलं तरी चालतंय. आचरण चांगलं जर ठेवलं तर सगळ्या गोष्टी आहेत, आणि आचरण जर चांगलं नाही ठेवलं तर काही होत नाही. म्हणून माऊलीनं संजीवन समाधी आळंदीला घेतली. आळंदीलाच का घेतली? कारण सिद्धेश्वराचं मंदिर त्या ठिकाणी कुठेही संत थांबत नाहीत. कारण संत महात्मे रमण्यासाठी जागा पवित्र पाहिजेत. जागा पवित्र असल्याशिवाय आपल्या या ठिकाणी आता आश्रम बनला आपला, येऊ बाबांनी जागा निवडली, ही तुमची जागा पळसखेड सपकाळची म्हणजे काय, पवित्र जागा आहे, हे का नाही. म्हणून संत महात्मे या ठिकाणी येऊन थांबले. अनेक महात्मे तुमच्या देखत आले. इथून पुढे चंद्र सूर्य तोपर्यंत सुद्धा येणार. तुम्ही आम्ही जाणार, दुसरे इथे येणार, असे आणि असे महात्मे येतात.
गाव केवढं आहे आपलं? छोटं गाव आहे पळसखेड. चपकाळ म्हणायला वाटे, कोणाला वाटे बापरे एवढा आश्रम म्हणल्यावर काय मोठं गाव असेल. गाव पाहिलं तर छोटं. आता तरी चांगलं बांधलं, तुमच्यावर कृपा आशीर्वाद झाला संत महात्म्यांचा. पहिलं तर झोपडीच होती, झोपडी बांधेल, कोणाचे पत्र डिड्या लावलेल्या लागायच्या डोक्याले गेलं तर पहिले असे. आता काय झालं, भगवंताच्या बाबाच्या कृपा आशीर्वादाने मोठ्या मोठ्या बिल्डिंगी बनल्या तुमच्या. आणि सगळे लोक काय आहेत? सुखी आहेत. आहेत का नाही सुखी? डोंगर डांगर आहेत आपल्याकडून, सुखी आहे आपण. डोंगरच चांगले असतात. पशु प्राणी, म्हणून पशु प्राण्यासारखं माणसाने जीवन जगलं पाहिजे. नाथ महाराजांनी एका ठिकाणी सांगितलेलं आहे, पक्षी अंगणे उतरती ते का गुंतुनी राहती, तैसे असावे संसारी. कसे असले पाहिजे? पक्षाप्रमाणे. पण आपण काय करत असतो, भरपूर धान्य झाले की साठून ठेवतो की आपल्या लेकरा बाळायला उद्या जगायला. एवढं लागतं का? आपल्याला लागत नाही. पक्षी तसा विचार करतात का? आज तुम्ही दाणे टाकले पक्षाले, खाऊन निघून जाते, पक्क झटकते तिकडे गेले की पुढे उद्या पाहून घेऊ, आहे का नाही? तसं जीवन जर महात्म्याचं असलं तर मग एवढं हे जे गोष्टी होतात, महात्मे संत महात्मे असा विचार करतात म्हणून सगळ्या गोष्टी होत असतात, नाही तशा होत नाहीत. म्हणून आता जनाबाईनं दास्यत्व पत्कारलं. कोणाचं? शिष्य होणं वेगळं आणि दास होणं वेगळं. म्हणून तुकोबारायनं सुद्धा एक वेळेस म्हटलेले, तुझी ये दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. मला दुसरं काही नका, तुमचा दास तुमच्या पायाचा दास करून ठेवा. म्हणून गुरु महाराजाचा दास होणं म्हणजे त्याच्यासारखं भाग्य दुसरं काहीच नाही. म्हणून जनाबाई म्हणतात, बाबा शेख समाधी झाली कुठं? आळंदीले. आणि सोपान काकाची समाधी कुठे? सासोडला. गेलं कोणी? दिंडीत. दिंडीत येताना नवावली ज्ञानोबरायच्या रस्त्यानं काय लागते? सासोडमध्ये एक मुक्काम असतो दिंडीचा, आणि त्या ठिकाणी त्यांची समाधी घेतलेली आहे. आणि मुक्ताबाई म्हणलं तर तुम्ही मुक्ताबाईचं पाहिलं जिकडे, हे का नाही? मुक्ताई नगर, त्या ठिकाणी त्यांनी समाधी घेतलेली. ते जर चौघ बहीण भावंड जर आपल्या जन्माला आले नसते तर आपल्याला संत महात्मे काय, ज्ञानेश्वरी ग्रंथ काय, आणि गीता तुम्ही वाचता. गीता वाचल्याच्या नंतर अर्थ कोणाला कळते, कोणाला कळत नाही. आता तुम्ही गीता रोज शिकत असता, चालू आहे ना काय काय. पहिले काय जणांची झाली संता, कोणाची राहिली. आता महाराज श्री गेलेले आहेत कीर्तनालय, हे महाराज आले गौशाळून. थोडं प्रवचन करतो महाराजजी, तुम्ही आता प्रवचन आज करा. मी म्हणलं आता मी काय प्रवचन करू, हे का नाही? जे काही बाबा त्यांच्या मुख कृपा आशीर्वाद करतील ते मी प्रवचन करणार. म्हणलं ठीक आहे, काही हरकत नाही. म्हणून संत महात्मे हे काय करत असतात? तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी आलेले आहेत. म्हणून आता गंगाखेड कुठं आणि नरसी नामदेव कुठं? पण तिकून त्या जनाबाई गंगाखेडून यायच्या आणि कुठं? नामदेव महाराजाची सेवा करायच्या. संताची सेवा काय सांगितलेले? उत्तम सांगितलेले, आहे का नाही? हेची देवा उत्तम. तुका म्हणे संत सेवा आणि हेची देवा उत्तम. म्हणून सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्मसोपान तो झाला भक्ता आनंद वर्तला. भक्ताला आनंद वाटला. सोपान काका एवढी समाधी त्यांची, त्या ठिकाणी ज्ञानोबारायची दिंडी जाती. पहा किती सुयोग, आहे का नाही? की तोच रस्ता पंढरपूरला जात असताना आपला मुक्काम पडते दिंडीचा, आणि त्या ठिकाणी सगळे लोक दर्शन घेतात. इतर ठिकाणी असे दर्शनाला जात होते की एवढे लोक 10-15 लाख लोक पाय पाय चालतात. कुठे जातात दर्शनाला? सासोडले दर्शनाला जातात. म्हणून संत महात्म्यांचं पुढचं त्याला कळत असते. आपल्याला आत्ता काय खाल्लं याचंच मेळ लागत नाही, आहे का नाही? काय भाजी खाल्ली विचार करत जाऊन मग सांगते हो ही खाल्ली. आणि संत महात्मे पुढचं पाहतात, त्याला सगळं दिसते पुढचं काय होणार काय नाही होणार, की संतच जाणो, हे का नाही? म्हणून
आजचा जो काही प्रवचनासाठी अभंग घेतला होता संत जनाबाई यांचा अभंग होता. जनाबाई काही साधा नव्हते, आहे का नाही? का जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल 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 म्हणायच्या का नाही? विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. आणि एक दिवस त्यांची ख्याती ऐकून, जनाबाईची ख्याती ऐकून कोण आलं काशीहून? कबीरदास महाराज आले. ते म्हणले कोणत्या जनाबाई कशी आहेत एकदा पाहूच द्या आम्हाला. जनाबाईची ओळख व्हायच्या आधीच येऊ लागले रस्त्यानं. तर जनाबाई त्या सगळ्या अशा मुली गेल्या, गौऱ्या यायचू लागले. गौऱ्या असता अशा त्याचे भांडणं सुरू झाले. भांडणं सुरू झाल्यावर ते आले कबीरदास महाराज. अरे म्हणले भांडणं असे काय भांडणं करायला? मग म्हणले जनाबाईला विचारा. जनाबाई म्हणल्या तुझ्या गौऱ्या कशा ओळखायच्या? म्हणले महाराज गौरी उचलायची आणि कानाला लावायची. ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल येईल ती इकडे टाकायची. मग विठ्ठल विठ्ठल गौऱ्या म्हणणाऱ्या लय मोठ्या झाल्या. त्या जनाबाईचा ढीक मोठा झाला. मग संत कबीरदास महाराज म्हणले तुम्ही कोण? मग बाकीच्या म्हणल्या ह्याच जनाबाई. लगेच कबीरदास महाराजांनी त्यांना काय केलं? दंडवत घातला. कारण लहान आणि मोठा, आता एखादा छोटा मुलगा असते आणि तो ज्ञानी असते. जसं ज्याप्रमाणे चांगदेव महाराज होते किती वर्षाचे? 1400 वर्षाचे. आणि संत मुक्ताबाई किती वर्षाच्या? 6 वर्षाच्या. 1400 वर्ष कुठं 6 वर्ष कुठं? त्याचा दृष्टांत सांगतो तुम्हाला. तर 6 वर्ष म्हणजे जरी दिसा लागल्या लहान, पण ज्ञानानं काय होत्या? मोठ्या होत्या. म्हणून 1400 वर्ष जगले चांगदेव महाराज. तर चांगदेव महाराजांना शरण जावं लागलं. कोणाले? छोटूशा मुक्ताबाईले. ते म्हणले गेलेले दिवस सगळे गेले, धन्य आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. 1400 वर्ष फुकट गेले. मग जोपर्यंत तुम्हा आम्हाला गुरु भेटत नाही, संत महात्मे भेटत नाहीत, तोपर्यंत आपलं जीवन व्यर्थ. आणि ज्या दिवशी आपल्याला संत महात्मे भेटले, गुरु भेटले, त्यावेळेस आपलं जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून झालेली प्रवचनाची सेवा श्री गुरुदेवांच्या चरणी आपल्याला या ठिकाणी थांबायचं आहे. त्यांच्या चरणी समर्पित करायचे. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव भगवान की जय. काशी विश्वनाथ भगवान की जय. ओम नमः पार्वती पती. हर हर महा